नमस्कार, माझं ॲडव्होकेट रविराज मोरे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक प्रोटेक्शन पिटिशन दाखल केलेली होती. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे ते लिव्ह इन मध्ये राहणारे जे जोडपं आहे त्यांचा ऑलरेडी एक विवाह झालेला होता. म्हणजे लिव्ह इन मध्ये राहणारी जी महिला आहे तिचा ऑलरेडी एक विवाह झालेला होता एका पुरुषासोबत, आणि याच्यामधला लिव्ह इन मधला जो पुरुष आहे त्याचा एका महिलेसोबत विवाह झालेला होता. आणि हे विवाहित असणारं जोडपं आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतं आणि त्यांना त्यांच्या घरच्यांपासून जीवितास धोका आहे म्हणून त्यांनी न्यायालयामध्ये प्रोटेक्शन पिटिशन दाखल केलेली होती. याच्यामध्ये न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं आहे, अतिशय महत्वाचा न्यायनिर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये न्यायालयाने असं स्पष्ट केलं की जरी ते बेकायदेशीररित्या लिव्ह इन मध्ये राहत असले, म्हणजे ते विवाहित असल्यामुळे जरी त्यांना लिव्ह इन मध्ये राहण्याचा अधिकार नसला तरी इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 21 नुसार त्यांना जीविताचा अधिकार आहे, त्यांना पर्सनल लिबर्टीचा अधिकार आहे. त्याच्यामुळे ते अशा प्रकारे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याच्या कारणामुळे त्यांना पोलीस प्रोटेक्शन जे आहे ते नाकारता येऊ शकत नाही. अशा प्रकारे न्यायालयाने स्वतःचं ऑब्झर्वेशन जे आहे ते नोंदवून अतिशय महत्वाचा न्यायनिर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये नैतिकतेपेक्षा कधी कधी फंडामेंटल राईट्स जे आहेत, ते मूलभूत अधिकार जे आहेत त्यांनाही महत्व दिलं पाहिजे किंवा त्याच्यावरती गदा येता कामा नये, असं याच्यातून न्यायालयाच्या निर्णयातून दिसून येतं. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.